नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता ऐश्वर्याला वेड लागलेलं असतं. ऐश्वर्याची ज्या पद्धतीने हार झालेली असते आणि ती तोंडावरती पडलेली असते, त्यामुळे इथे ऐश्वर्याला आता वेड लागलेलं असतं. ऐश्वर्याची परिस्थिती इथे आता सयाजी विखे पाटीलला बघवत नाही, त्यामुळे त्याने एक टोकाचं पाऊल उचललेलं असतं. सयाजी विखे पाटीलने ओवीला किडनॅप केलेलं असतं आणि प्रेक्षकांनो, जेव्हा इथे ओवी किडनॅप होते तेव्हा जानकी ऋषिकेश दोघेजण दिवस रात्र एक करून आता ओवीला शोधून काढतात. पण तेव्हा इथे जानकीच्या हाती असे काही ठोस पुरावे लागलेले असतात ज्याच्यामुळे खूप मोठ्या गोष्टीचा उलगडा झालेला असतो. पहिली गोष्ट म्हणजे इथे ओवीला किडनॅप करण्यामागे कुणाचा हात आहे आणि त्याचबरोबर नानासाहेबांना सुद्धा किडनॅप करण्यामागे कुणाचा हात आहे हे आता जानकीला कळल्यामुळे सयाजी विखे पाटील आता जेलमध्ये गेलेला असतो. त्याची रवानगी जेलमध्ये जानकी आणि ऋषिकेश मिळून आता दोघे जण करतात. तर प्रेक्षकांनो, या गोष्टी कशा पद्धतीने घडणार आहेत सविस्तरपणे आपण बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे ऐश्वर्याचं भांडं फुटलेलं असतं. आत्तापर्यंत ऐश्वर्याने रणदिवे कुटुंबाला सळो की पळो करून सोडलेलं असतं. त्यांची काही चुकी नसताना इथे ऐश्वर्या त्यांना विनाकारण त्रास देत असते. फक्त कशासाठी? तर इथे सौमित्रबरोबर तिचं लग्न झालं नाही म्हणून. आणि तिच्या वडिलांची आणि इथे रणदिवेंची थोडीफार दुश्मनी असते, पण ती एवढीसुद्धा पराकोटीला गेलेली नसते की ऐश्वर्याने तिथे यावं आणि त्या लोकांना इतका विनाकारण त्रास द्यावा. त्याच्यामध्ये सौमित्रचं प्रेम अवंतिकावरती असल्यामुळे अवंतिका आणि सौमित्रचं लग्न झालंच पाहिजे. ते दोघेजण एकमेकांवरती प्रेम करतात. अवंतिकासुद्धा सौमित्रसाठी स्वतःला संपवायला निघालेली असते. त्यामुळे इथे सौमित्रचा नाईलाज होतो आणि त्याला इथे अवंतिकाचा जीव वाचवण्यासाठी तिच्याबरोबर लग्न करावं लागतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे ऐश्वर्याची अजून एक चुकी झालेली असते. सौमित्रला तिने किडनॅप करून ठेवलेलं असतं आणि ती काय म्हणते की सौमित्र बरोबरच मी लग्न करणार. या रणदिवेंची कशी इज्जत घालवते ते बघाच. म्हणजे आधी सारंगबरोबर लग्न करते असं दाखवणार आणि मग सारंगला बाजूला करून तिथे सौमित्रला उभं करायचं. म्हणजे इतकं प्लॅनिंग केलेलं असतं ऐश्वर्याने. एक नंबरची गुंडीनंच दाखवलेली आहे. ती आजी म्हणते ना माझी गुंडी, तर ती एक नंबरची गुंड दाखवली आहे. म्हणजे सौमित्रबरोबर लग्न करण्यासाठी तिने किती मोठा प्लॅन केलेला असतो आणि त्यानुसारच ती सगळ्या गोष्टी घडवून आणत असते. पण हा प्लॅन तिच्या आईला कळतो आणि कावेरी सौमित्राला तिथून सोडून देते आणि इथे नाईलाजाने आता ऐश्वर्याला सारंग बरोबरच लग्न करावं लागतं आणि तो तिच्या मनामध्ये राग असतो. कारण जानकी आणि ऋषिकेश दोघेजण पुढाकार घेतात इथे सौमित्र आणि अवंतिकाचं लग्न करून देण्यासाठी आणि त्या पद्धतीने त्यांचं लग्नसुद्धा लावून देतात. बरं, जानकी एवढ्यावरच थांबत नाही, तर अवंतिकाला आणि सौमित्रला पुन्हा एकदा रणदिवे कुटुंबामध्ये सुद्धा सामील करून घेते. नानांना समजवते, आईला समजवते आणि त्यांना माफ करून इथे ती अवंतिकाचा गृहप्रवेशसुद्धा घरामध्ये करते. हा राग जो काही आता ऐश्वर्याच्या मनामध्ये जानकी आणि ऋषिकेशबद्दल बसलेला असतो, तर ती आता संपूर्ण घरालाच उद्ध्वस्त करायला निघते. म्हणजे का? तिचं प्रेम तिला मिळत नाही म्हणून ती सगळ्यांवरती त्याचा राग काढते आणि संपूर्ण रणदिवे कुटुंब ती इथे पणाला लावते आणि त्यानुसार गोष्टी घडत असतात. तिच्या प्लॅनिंगनुसार सगळं काही चालू असतं. ती ठरल्याप्रमाणे जानकी ऋषिकेशला घरातून बाहेर काढते. त्याचबरोबर सुमित्राला सुद्धा ती वेडं करून सोडते. नानाला किडनॅप करते. नानांना नंतर इथे मारून टाकण्याचा प्लॅन तयार करते. नानांच्या खोट्या खुनाच्या आरोपाखाली ऋषिकेशला जेलमध्ये टाकते. सौमित्र आणि अवंतिका या दोघांना कसं घरातून हकलता येईल याचा विचार करत असते. सारंगला इथे ते आता स्वतःच्या म्हणजे म्हणण्यानुसार वागवत असते. सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालू असतात आणि प्रेक्षकांनो, इथे आता जानकी तिचा प्लॅन फ्लॉप करून टाकते. नानासाहेबांना परत घेऊन आल्यानंतर नाना सगळं तोंडानेच कबूल करतात की त्यांना ढकलणारी व्यक्ती जानकी नसून ऐश्वर्या आहे आणि नानासाहेबांनी तिचं सत्य सगळ्यांना सांगितल्यानंतर आपण बघितलं की तिची काय अवस्था होते. आता ही तिची झालेली हार प्रेक्षकांनो ऐश्वर्याला पचत नाही. कारण ऐश्वर्याला नेहमी असं वाटतं की मला जिंकायचं आहे, मी नेहमी जिंकत असते, मी कधी हारत नाही. आत्तापर्यंत मी कधी हारलेलीच नाही आहे.
मला नेहमी जिंकायची सवय आहे. ऐश्वर्या म्हणते, की आत्तासुद्धा मी जिंकणारच होते. पण आतापर्यंत तुला तोडीस तोड असं कुणीही मिळालं नव्हतं. पण आता ऐश्वर्या तुझ्यासमोर जानकी उभी आहे आणि जानकीचं आपल्या कुटुंबावरती अतोनात प्रेम आहे. त्याच्यामुळे ही जानकी एकतर स्वतःचा अपमान सहन करेल, स्वतः कानाखाली खाईल. पण जेव्हा गोष्टी तिच्या कुटुंबाकडे येतात, वेळ तिच्या कुटुंबावरती येते, तेव्हा मात्र जानकी इथे पेटून उठलेली आपल्याला दिसते. जेव्हा जेव्हा इथे ऐश्वर्याने जानकीला त्रास दिलाय, जानकी तिला एवढं काहीही बोललेली नाही आहे. पण जेव्हा तिने तिच्या कुटुंबाला त्रास दिलाय, तिच्या कुटुंबातील लोकांना त्रास दिलाय, तेव्हा मात्र जानकी तिचं वागणं अजिबात खपवून घेत नाही आणि ह्या वेळेला तेच झालेलं असतं. ऐश्वर्याने नानासाहेबांना मारण्याचा प्रयत्न केलेला असतो, त्यांना किडनॅप केलेलं असतं, त्याचबरोबर ऋषिकेशला जेलमध्ये टाकलेलं असतं, ओवीला त्रास दिलेला असतो, जानकीला त्रास दिलेला असतो, सुमित्राला त्रास दिलेला असतो. इथे शर्वरीच्या मनामध्ये गैरसमज तिने पसरवलेला असतो आणि सारंग तर काय, बायकोचा बैल हा शब्द त्याला जो दिलाय तो अगदी योग्यच आहे. बायकोचा बैल बनून तिच्या पदराला पकडून सतत तिच्या मागे मागे करतोय, एवढाच त्याचा काय तो रोल आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता ओवी ही सगळ्यांची लाडकी आहे हे ऐश्वर्याला माहिती असतं आणि ऐश्वर्या आता त्याचा फायदा करून घेणार असते. प्रेक्षकांनो इथे आता ऐश्वर्याची जी काही हार झाली आहे ती तिला पचत नाही आहे. तेव्हा तिला असं वाटतंय की आता कधी एकदा संपूर्ण रणदिवे कुटुंब उद्ध्वस्त करून टाकते आणि मी जिंकते, तेव्हा मी खरा मोकळा श्वास घेईन, असं ती आपल्या वडिलांना सयाजी विखे पाटीलला सांगते. ती इकडे वेड्यासारखी वागत असते, फोटोज वगैरे खात असते. तेव्हा इकडे तिची आई कावेरी घाबरत्याने म्हणते, अहो लवकर इकडे या ना, आपल्या मुलीला वेळ लागले का, तिला डॉक्टरांकडे नेऊया का. तेव्हा इथे सयाजी म्हणतो की तिला वेळ लागलेला नाही आहे, तर तिला खूप जास्त राग आला आहे, तिची हार झाली आहे ना, म्हणून तिला इथे दुःख झालं आहे, त्याचं वेळ लागलं आहे तिला, बाकी माझ्या मुलीला काही झालेलं नाही आहे. तर इथे ऐश्वर्याच्या मनामध्ये अशी काही सुडाची भावना निर्माण झाली की तिला आता लहान मोठं काहीच दिसत नाही आहे. तेव्हा इकडे आपल्या मुलीची झालेली अवस्था आता सयाजी विखे पाटीलला बघवत नसते. तेव्हा एका बापाला काय वाटतं जेव्हा आपली मुलगी अशी वेड्यासारखी वागत असते, आपल्या मुलीला वेदना होतात, तेव्हा एका बापाला काय वाटतं ना, ते आता त्या ऋषिकेश रणदिवेला सुद्धा कळायला हवं, असं सयाजी विखे पाटील म्हणतो. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, डॅडा जे वाटतंय ते करा. त्या रणदिवेनं जेव्हा त्रास होईल ना, तेव्हा माझ्या मनाची आग शांत होईल. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता सयाजी विखे पाटील म्हणतो, की माझ्या मुलीचं दुःख मला बघवत नाही आहे. माझ्या मुलीला झालेला त्रास जेव्हा मी बघतोय ना, तेव्हा माझ्या मनाला काय वेदना होत आहेत ना, त्या वेदना त्या ऋषिकेशने सुद्धा सहन केल्या पाहिजे. त्यालासुद्धा आता इथे अक्कल आली पाहिजे, की एका वडिलांसमोर मुलीचा अपमान करायचा नसतो. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो आता सयाजी विखे पाटीलच्या घरी आलेला असतो तो म्हणजे सौमित्र. सौमित्र आल्यानंतर इथे आता ऐश्वर्याला म्हणतो की ऐश्वर्या कशा आहात तुम्ही. तेव्हा ऐश्वर्या म्हणते काय रे तू इथे कशाला आलायस सांग ना. तुला तर तुझ्या दादा वहिनीचं सगळं ऐकायचं असतं ना. ते म्हणतील तसं तू वागायचं. ती तुला आता बैल करून ठेवेल, शेतात पाठवेल काम करायला आणि मग तुला बैलासारखं राबवेल, तुझ्या खांद्यावरती नांगर ठेवेल आणि अख्खं शेत नांगरून घेईल आणि तू तू काहीच करू शकणार नाही आहेस. तेव्हा तू आता तुझ्या दादा वहिनीचं ऐक. तुझ्या बरोबरीने त्या घरामध्ये कोण होतं? फक्त मीच होते ना, जी तुझ्या हक्कासाठी, तुझ्या अधिकारासाठी तिथे लढत होते. नाहीतर असं कोण आहे ते सांग ना, जे तुझ्या बाजूने बोलतं, त्या घरामध्ये तुझी बाजू घेतात, तुझ्यासाठी भांडतात. असं कोण आहे का? पण आता जेव्हा मला घरातून बाहेर काढलं जात होतं, तेव्हा तर तू गप्प उभा होतास ना, तिथे सुंभासारखा. मग आता इथे कशाला आलायस? जा, जा इथून जा. मला तुझी काही आता गरज नाही आहे. मी माझ्या वडिलांच्या घरी खुश आहे. तू जा आता तुझ्या घरी आणि दादा वहिनी जे काही बोलतील ना ते ऐक. ते तुला बैल करून ठेवतील. बोलतात ना बायकोचा बैल, तसं पण तू बैलच आहेस जा. असं इकडे आता ऐश्वर्या त्याला मुद्दामून म्हणते, त्याचा अपमान करते, जेणेकरून त्याला खूप जास्त राग येईल. ऐश्वर्या जे काही बोलते ते सगळं बरोबरच आहे. ऐश्वर्या म्हणते की जानकी ऋषिकेश यांनी घराची सत्ता आपल्या हातात घेतली आहे. आता ते सगळ्यांना आपल्या बोटावरती नाचवतील. हे शब्द आता त्याच्या जेव्हा कानावरती पडतात तेव्हा सारंग आता हलक्या कानाचा असल्यामुळे त्याला असं वाटतं की ऐश्वर्या जे काही बोलते ते अगदी बरोबर आहे. तेव्हा इथे सारंग आता मूर्खासारखा घरी येतो आणि स्वतःला रूममध्ये बंद करून ठेवतो. प्रेक्षकांनो इथे आता रामनवमी सगळेजण साजरी करत असतात. त्यानंतर इथे रणदिवेंच्या घरीसुद्धा हा उत्सव खूपच जास्त जल्लोषात साजरा होतो. त्याच्यानंतर सगळं काही व्यवस्थित चालू असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो
ऋषिकेश जानकी म्हणतात की सारंग कुठे आहे? तर सारंग आपल्या रूममध्ये आहे. सारंग काही दरवाजा उघडायला तयार नसतो. त्यानंतर इथे आता दुसऱ्याच दिवशी ओवीसुद्धा शाळेत गेलेली असते. ओवीला शाळेत सोडून आल्यानंतर इथे सगळेजण आपापल्या कामामध्ये व्यस्त असतात. तेव्हा इकडे सयाजी विखे पाटील कामानिमित्त आता बाहेर पडत असतो. तेव्हा तो फोनवरती बोलत असतानाच त्याचं बोलणं कावेरीने ऐकलेलं असतं. तर इकडे सयाजी विखे पाटील म्हणत असतो की शाळेतूनच त्या मुलीला उचलायचं आहे आणि ती मुलगी म्हणजे दुसरी तिसरी कुणी नसून ती ओवी आहे. तेव्हा इकडे आता ओवीला शाळेमधून बरोबर बाहेर पडल्या पडल्या तिला आता किडनॅप केलेली असते आणि हे काम सयाजीने संपतला दिलेलं असतं. ओवीला किडनॅप केलेली असते कारण जेव्हा इथे ओवी किडनॅप होईल, ती घरी जाणार नाही, तेव्हा रणदिवेंना जो काही त्रास होणार आहे ना, तो त्रास बघून इथे ऐश्वर्याला आणि सयाजीच्या मनाला शांतता मिळणार असते. तेव्हा इथे आता ओवी गायब झालेली असते. ओवीला आणण्यासाठी तिथे गाडी गेलेली असते, जानकी गेलेली असते. जानकी विचारत असते वॉचमनला आजूबाजूला, अख्खी शाळा ती पिंजून काढते, ओवी कुठे आहे, ओवी कोणाबरोबर गेली आहे का? तेव्हा इकडे आता तिच्या टीचर वगैरे म्हणत असतात की ओवी तर आमच्या समोरच आता शाळेतून वर्गातून बाहेर पडली होती, मग ती गेली कुठे? त्यानंतर इकडे ओवी आता गेटमधून बाहेर आलेली असते आणि तेवढ्यातच तिला ती गाडी किडनॅप करून घेऊन जाते. म्हणजे तिला 1 मिनिटसुद्धा तिथं उभं राहू देत नाही. तेव्हा इथे प्रेक्षकांना जानकी वेडी पिशी होते, माझी ओवी गेली तरी कुठे? तर इथे आपल्या मुलीचं समाधान होण्यासाठी सयाजी विखे पाटीलने एका लहान मुलीला आता किडनॅप केलेलं असतं. तेव्हा इकडे आता ऐश्वर्याचंच हे सगळं काम आहे, जानकीला माहिती असतं. जानकी म्हणत असते, अहो कुठे आहात तुम्ही, लवकर या, आपली ओवी सापडत नाही आहे, ती शाळेत नाही आहे. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, काय बोलतेस काय तू? तेव्हा इथे ऋषिकेश आता नानासाहेबांना सुद्धा सांगतात की ओवी सापडत नाही आहे, ओवी शाळेतून कुठेतरी गायब झाली आहे. तेव्हा इथे नानासुद्धा आता लगेचच शाळेकडे वळतात, माझी नात कुठे आहे? त्यांची लाडकी नात गायब झाल्यामुळे इथे आता सगळेजण शोधाशोध करत असतात. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता सारंग विचारत असतो की काय झालं? तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, आत्ताच्या आत्ता मला सांग, माझी ओवी कुठे आहे? सकाळपासून तू सुद्धा गायबच आहेस ना, सांग ना, तुझ्या बायकोने काही सांगितलं आहे का तुला किडनॅप वगैरे करायला? तिचं काही प्लॅनिंग तुला माहिती असेल तर सांग. तेव्हा इकडे सारंग म्हणतो, जरा भानावरती ये दादा, मला काय माहिती? तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, तुला काय माहिती म्हणजे? काल गेला होतास ना तुझ्या बायकोला भेटायला, तुला काय वाटलं माझं लक्ष नाही आहे का? म्हणजे इथे आता नानांनी स्वतःच्या तोंडाने कबूल केलं आहे की तुझ्या बायकोने हे सगळं केलं आहे, तरीसुद्धा तुझा नानांवरती विश्वास नाही आहे. म्हणजे जेव्हा तुझी बायको सांगत होती की मी नानांचा खून केला आहे, जानकीने नानांना ढकललं, तेव्हा तू तिच्या बोलण्यावरती विश्वास ठेवलास. पण ज्यांच्या हाताखाली तू लहानाचा मोठा झाला, ज्यांनी तुला जन्म दिला, त्या वडीलधाऱ्या तुझ्या वडिलांवरती तुझा विश्वास नाही आहे, बरोबर की नाही? तिच्या प्रेमात तू एवढा वेडा झाला आहेस ना, तर काय चुकीचं काय बरोबर याचा काही तुला मेलच लागत नाही आहे. तिने जणू काही या घरामध्ये आल्यापासून फक्त आनंद या घरामध्ये आणला आहे, सगळ्यांना सुख शांती दिले, अशा पद्धतीने तिच्या प्रेमात वेडा झाला आहेस, असं आता इथे ऋषिकेश सारंगला म्हणत असतो. तेव्हा इकडे आता ऐश्वर्याला खूप आनंद होतो जेव्हा सगळे रणदिवे आता वेड्यासारखे मुळशीमध्ये ओवीला शोधत असतात. तर इकडे एका गोडाऊनमध्ये, जे खूपच जास्त लांबचं गोडाऊन आहे, त्या ठिकाणी ओवीला आता बंद करून ठेवलेलं असतं. जानकी आता आपल्या मुलीचा शोध घेत असते, ओवी कुठे असेल. ज्या ज्या ठिकाणी तिला संशय येत असतो त्या त्या ठिकाणी ती ऋषिकेशला आता घेऊन जात असते. सौमित्रा, अवंतिका सगळेजणच ओवीला शोधत असतात. ओवी न सांगता कुठेही जात नाही हे तिला बरोबर माहिती आहे. तेव्हा इथे आता जानकी शोधायला येते, ते म्हणजे ऐश्वर्याकडे. तेव्हा इथे ओवी म्हणत असते, कोण आहात तुम्ही लोकं आणि मला इथे कशाला घेऊन आलात? हे बघा, माझ्या बाबांना जर कळलं ना तर माझे बाबा तुम्हाला सोडणार नाही, कळलं का? तेव्हा इकडे संपत म्हणत असतो, अगं तुझ्या बाबांना कोण सांगणार आहे तुला इथे ठेवलं आहे ते? आता तुझा बाबा कसा शोधत असेल तुला, वेडा होईल वेडा, तरीसुद्धा तू सापडणार नाही आहेस, कळलं का? तेव्हा इथे ओवी म्हणते, पण तुम्ही मला इथे का घेऊन आलात, मी तुमचं काय बिघडवलं आहे? तेव्हा इथे आता ऐश्वर्या तोंड वगैरे बांधून त्या ठिकाणी आलेली असते आणि ती म्हणते, अगं तू नाही गं बिघडवलं आहेस, पण तुझ्या आईवडिलांनी बिघडवलं आहे ना, त्याच्यामुळे आता थोडीफार झळ तुलासुद्धा बसणार त्यांच्या चुकीची. तेव्हा इकडे आता ऐश्वर्या मुद्दामून तिचे हाल करत असते, तिला मारत असते, तिला टॉर्चर करत असते. तेव्हा इकडे आता ऋषिकेश येतो आणि सयाजी विखे पाटीलला विचारतो की हे सयाजी,
आधी लवकरात लवकर सांग, माझी मुलगी कुठे आहे? माझ्या मुलीला तूच किडनॅप केलेस मला माहिती आहे. तेव्हा इथे सयाजी म्हणतोय, मागच्या वेळेला जसा नाण्या किडनॅप झाला आणि मला तू धमकी द्यायला आला होतास तेव्हा काय झालं होतं माहिती आहे ना? तुला मी स्वतः जेलमध्ये टाकलं होतं. तसं आता टाकू का? तुझी मुलगी सापडत नाही आहे त्याच्यामध्ये तू मला जाब विचारायला आला आहेस. तुला आत्ताच्या आत्ता पोलिसांना फोन करून आहे ना अरेस्ट करायला सांगेन. तेव्हा इकडे ऋषिकेश म्हणत असतो, मला तू अरेस्ट करशील? जेव्हा मला कळेल ना की नानांना आणि माझ्या ओवीला किडनॅप करण्यामागे तुझा हात आहे, तेव्हा तुझी काय अवस्था करतो ना ते बघच तू, सयाजी. तेव्हा इथे आता सयाजीला सुद्धा त्याच्या अंगावरती मारण्यासाठी आता ऋषिकेश धावून धावून जात असतो. तेव्हा इथे प्रेक्षकांनो काही गुंड लोक येतात, ते ऋषिकेशवरती आता हात उगारत असतात त्याला मारण्यासाठी. तेव्हा सौमित्र तिथे येतो. सौमित्रसुद्धा त्यांच्याबरोबर जरा 2 हात लढाई खेळतो. तेव्हा सगळेजण म्हणतात की ओवी कुठे गेली असेल, कुठे शोधायचं तिला. सुमित्रासुद्धा आता रडून रडून इथे पार आता वेडी झालेली असते. तिला भीती वाटत असते कारण ऐश्वर्या काही करू शकते. सगळेजण ऐश्वर्यावरतीच संशय घेतात. तिला घरातून हाकललंय आणि लगेच ओवी गायब झाले म्हणजे याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी सयाजीचा आणि ऐश्वर्याचाच हात आहे हे त्यांना कळतं. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता ओवी किडनॅप झाल्यानंतर तिला सगळीकडे शोधतात पण ती सापडत नाही. पण इथे कावेरीला माहिती असतं की या लोकांनी ओवीला किडनॅप केलेली आहे आणि ती लहानशी मुलगी जर इथे आता आपल्या ऐश्वर्याबरोबर जे काही होतं आहे ती तिची चूकच आहे. तिने केलेला जो गुन्हा आहे त्याची शिक्षा ती भोगते हे कावेरीला आता कळतं. तेव्हा इथे कावेरी ऐश्वर्याचं आणि इथे सयाजी विखे पाटीलचं बोलणं ऐकते. तेव्हा कावेरीला वाटतं की माझ्या मुलीच्या गुन्ह्याची शिक्षा तिला मिळाली, पण ती आता इथे एवढूशा चिमुकल्या मुलीला कसली शिक्षा देत आहेत? तिला इथे बंद करून तिच्या आईवडिलांना जो त्रास होणार आहे त्यामुळे ऐश्वर्याला अजूनच ते पाप लागणार आहे. आधीच तिने खूप मोठी मोठी पाप केलेत, तिला अजून इथे पाप लागता कामा नये. तेव्हा कावेरी हळूच आपला मोबाईल घेते आणि जानकीला फोन करते. तेव्हा इथे जानकी कावेरीचा नंबर बघून खूप खुश होते कारण तिला माहिती असतं की जेव्हा जेव्हा कावेरी फोन करते तेव्हा तेव्हा काही ना काहीतरी चांगली बातमीच देते. तेव्हा इकडे जानकी म्हणते, हा कावेरी काकू बोला ना. तेव्हा कावेरी म्हणते, जानकी जास्त बोलता येणार नाही आहे, पण हे बघ बाळा झालंच तर मला माफ कर. पण एक गोष्ट महत्त्वाची तुला सांगते, इथे आमच्या घराच्या बाजूला जे गोडाऊन आहे ना त्या ठिकाणी ओवीला या लोकांनी किडनॅप करून ठेवलं आहे आणि तिचे काही हाल वगैरे नाही आहेत. तिला व्यवस्थित त्या लोकांनी आणून ठेवलं आहे. पण तुम्ही बाकी सगळीकडे शोधताय पण अजूनपर्यंत तिथे कुणीच आलेलं नाही आहे. तेव्हा तुम्ही लवकरात लवकर तिथे या आणि ओवीला तिथून घेऊन जा. त्यानंतर इथे आता सुमित्रा रडत असते. तेव्हा जानकी म्हणते, आई तुम्ही नका रडू, आपली ओवी लवकरच सापडेल. तेव्हा घरामध्ये आता जानकी काहीच बोलत नाही. ऋषिकेशला फोन करते आणि त्याला तिथे आजूबाजूच्या गोडाऊनमध्ये बोलावून घेते. तेव्हा इकडे आता जानकी पूर्ण तयारीत गेलेली असते. तेव्हा आपल्या ओवीला तिथे बघितल्यानंतर तिच्या जीवात जीव आलेला असतो. तेव्हा आता तिथे काही गुंड लोक असतात, तिथे संपतसुद्धा असतो. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता जेव्हा जानकी संपतला बघते तेव्हा तिला आठवतं की नानांना किडनॅप करतानासुद्धा त्या ठिकाणी जेव्हा जानकी जाते तेव्हा तिथे संपतच असतो ज्याला जानकीने खूप जास्त मारलेलं असतं आणि ओवीच्या तिथेसुद्धा तिला संपत दिसतो. याचा अर्थ तिला कळतो की नानांच्या किडनॅपिंगच्या मागेसुद्धा ऐश्वर्याचा आणि त्याचबरोबर इथे आता सयाजी विखे पाटीलचा हात होता. तेव्हा संपत आता प्रत्येक ठिकाणी मला दिसत असतो. तेव्हा इकडे आता ऋषिकेश जानकी आता दोघेही जण जातात आणि आता संपतला त्याच्या माणसांना मार मार मारतात आणि त्यानंतरला इथे ओवीला घेऊन तिथून बाहेर पडतात. तेव्हा इथे ऐश्वर्या आता समोरच उभी असते. तेव्हा इथे जानकी जोरदार ऐश्वर्याच्या कानाखाली देते आणि म्हणते, काय गये तुला अजून अक्कल नाही आली का? माझ्या कुटुंबाला त्रास दिलास म्हणून तुला घरातून हकलून दिलंय ना, तरीसुद्धा तुझ्या घरी येऊन तू स्वस्थ बसत नाही आहेस. माझ्या चिमुकल्या मुलीवरती राग काढलास, तिला इथे आणून बंद करून ठेवलंस. तेव्हा इकडे सयाजी म्हणतो, का स्वतःच्या मुलीला जेव्हा थोड्या वेळासाठी घरापासून लांब ठेवलं, तिला बंद करून ठेवलं, तर तुम्हाला इतका त्रास झाला बरोबर की नाही? घाबरलात तुम्ही. मग माझ्या मुलीला तुम्ही एवढ्या सगळ्यांनी अपमानित करून जेव्हा इथे घरी आणून सोडलं तेव्हा एका बापाच्या आणि आईच्या जीवाला काय वाटलं असेल? तेव्हा इथे जानकी म्हणत असते, अहो मग त्याच बापाच्या जीवाला का वाटलं नाही की एका दुसऱ्या मुलांच्या वडिलांना तिने जिन्यावरून ढकललं होतं, तेव्हा तुम्हाला काहीच कसं वाटलं नाही? जर तुम्हाला इथे सारंग भाऊजीने ढकललं जिन्यावरून तर ऐश्वर्याला चालणार आहे का? तेव्हा इकडे आता जानकी त्यांना सडेतोड उत्तर देते, ज्या बाईने आमच्या वडिलांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला तिची काय आरती करायची असं वाटतं तुम्हाला? आणि त्यामुळे तुमच्या मुलीला इथे आणून सोडले तर तुम्ही माझ्या मुलीला त्रास द्याल?
त्यानंतर इथे प्रेक्षकांनो आता जानकी आणि ऋषिकेश दोघेजण पोलीस स्टेशनला जातात. सयाजी विखे पाटीलच्या विरोधात गुन्हा दाखल करतात आणि इथे सयाजीबरोबर संपतचं सुद्धा आता नाव सांगितलेलं असतं. जानकीकडे तो नंबर असतो ज्याच्यावरून नानांनी तिला फोटो पाठवलेला असतो. तो नंबरसुद्धा ती देते. त्यामुळे इथे आता संपतला अरेस्ट केल्यानंतर या सगळ्याच्या मागे नक्की मास्टरमाइंड कोण, सूत्रधार कोण, तर सयाजी विखे पाटीलचं त्याने नाव सांगितलेलं असतं. आणि अशा पद्धतीने आता ओवीला किडनॅप करण्यामागे कुणाचा हात आहे हे शोधताना नानासाहेबांच्या किडनॅपिंगच्या मागेसुद्धा कोण होतं हे समजलेलं असतं आणि जानकी ऋषिकेश सयाजीला त्याची शिक्षासुद्धा देतात.